नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात आपण कौशिकी गोडबोलेंच्या ईशसहाने करणार आहोत. कौशिकी आमची शेजारीण आहे, उत्तम गाते, गाणं शिकते. आता बघा तुम्ही.
लिखित मित्र मानवाचा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. व्यासपीठावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनय गोरे, आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री चिंतामणी केळकर आणि विशेष अतिथी माननीय उमा कर्वे, लेखिका सुनीता केळकर, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तसंच तुम्हा सर्व श्रोत्यांचं, वाचकांचं आणि सुहृदांचंही मनापासून स्वागत करते. श्री अनिल केळकर यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन अध्यक्षांचं स्वागत करावं. त्यानंतर चिंतामणी केळकर यांचं स्वागत पुष्प देऊन आपण उमा कर्वे यांना पुष्प देऊन त्यांचंही स्वागत करावं. आता या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर विनय गोरे यांना मी विनंती करते की त्यांनी सुनीता केळकर लिखित मित्र मानवाचा या पुस्तकाचं प्रकाशन करावं. इथे उपस्थित असलेल्या या पुस्तकातील नायक नायिकांच्या पालकांना मित्र मानवाचा या पुस्तकाची प्रत आणि पुष्प भेट म्हणून द्यावं असं मी अध्यक्षांना विनंती करते. ओके, अनुप्रेषणाची काकू आहे आणि ती त्या हिमाचलमध्ये असते. तिनं मी आधी अनाऊन्स केलंच आहे की मी माझं मनोगत व्यक्त करते आहे असं. जरा आयपॅडची मदत घेणार आहे, कारण मला एक्सटेम्पवर बोलता येत नाही, मला तयारी करून बोलावं लागतं. आणि चांगले चांगलं काहीतरी लिहिलेले असतात पॉईंट्स, ते माझे मिस होतात. मी जर असं तसं बोलले तर ते कुठे अगदी हेरवायर जाईल आणि सगळ्यांचाच वेळ जाईल, पॉईंट्स माझे बोलायचे राहतील. त्यामुळे माझ्या हातातला आहे जो टॅब आहे त्यात तो इग्नोर करा प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही सगळे आवर्जून माझ्या मित्र मानवाचा या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहतात. खरोखरच मी ऋणी आहे तुमची, खूप आभारी आहे. खूप दिवसापासून माझ्या या लाडक्या प्राण्याबद्दल पुस्तक लिहायचा माझ्या मनामध्ये विचार केला. कुत्रा आणि त्याचा मालक असा अगदी साधासा विषय, अगदी हलका फुलका असं लिहिण्याचा खरं म्हणजे मानस होता, मनात होता माझ्या. लहानपणापासून कुत्र्याचं मला खूप आकर्षण होतं. म्हणजे सगळ्यात छोट्या मुलांना असं नाही, असं घरात एकही मुल नसतं की आई आपण कुत्रा पाळूया ना असं एकदा तरी म्हणत नाही. पण मला खूप आकर्षण होतं. म्हणजे कुत्र्याच्या जवळ जायचं, त्याला दूर वाढायचं वगैरे हे सगळे उपद्रव मी करत असे. आणि त्याच्यामुळे 14 पोटात इंजेक्शन घेऊन झालेले माझी. त्यावेळेला अंबरनाथला राहत होतो आम्ही, आणि तेव्हा फक्त हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्येच ते कुत्र्याचं द्यायचं इंजेक्शन, ते सुद्धा पोटात द्यायचे, असं मुगा यायचा त्यावेळेला. पण तरीसुद्धा माझं श्वान प्रेम मी तेव्हा रडून यायचं खूप. आमचे बापू मला वेळेचं आमिष दाखवायचे आणि घेऊन जायचे, पण तरी माझं श्वान प्रेम काही कमी झालं नाही. आणि पुस्तकासाठी मी जेव्हा वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्यायला लागले तेव्हा प्रत्येकीच्या मुलाखतीतून एक एक मला रेफरन्स मिळत गेला. आणि अशा व्यक्तींची माहिती समजली की ज्या कुत्र्यांबरोबर किंवा कुत्र्यांसाठी सुद्धा काहीतरी काम करतात. आणि ही सगळी माहिती माझ्यासाठी खूप नवीन होती. म्हणजे मला असं काही ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. तर फॉर एक्झाम्पल उमा कर्वे ही ॲनिमल कम्युनिकेटर आहे, तर ॲनिमल कम्युनिकेशन हे मला याच्या आधी माहिती नव्हतं. तर अशा अनेक गोष्टी मला त्यावेळेला नवीन समजल्या. कुत्र्यांचे उपयोग म्हणजे माणूस किती तऱ्हेने कुत्र्यांचा उपयोग करून घेतो हे समजलं. आणि खरोखरच मला असं वाटतं की किती वेगळं विश्व आहे हे. एखाद्या व्यक्तीचा एकटेपणा जाण्यासाठी किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी काही आजार, ऑटिझमसारखे आता आपल्याला ती मीनला आहे, पण तिची केस आहे की ऑटिझमसारखा साठी म्हणजे त्याच्यापासून मुक्ती मिळाली. तर हळूहळू म्हणजे आता इतर ट्रीटमेंट चालूच होत्या. असे काही आजार पण त्याच्यामध्ये पण कुत्रा उपयोगी पडतो. निरपेक्ष प्रेम तर म्हणे अगदी रस्त्यावरचे कुत्रे सुद्धा करतात. हे मला डॉक्टर रुबीना जी ठाण्याला राहते, तिचं डॉग केलं आहे तिथे, तिने ती डॉग फीडर आहे, म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्यांना ती खाऊ घालते. तर तिने हे सांगितलं मला की खूप प्रेम करतात अगदी रस्त्यावरचे कुत्रे सुद्धा. तीक्ष्ण घाणेंद्रिय असतात कुत्र्यांची, त्यामुळे त्यांना सैन्यामध्ये वापरतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे बॉम्ब वगैरे शोधून काढण्यासाठी.
त्याचप्रमाणे आपल्याला हे माहिती असतं की अंमली पदार्थ शोधण्यासाठी सुद्धा कुत्रे वापरतात. म्हणजे विशेषतः आपण ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी उतरतो तर ते डॉग घेऊनच येतात आपलं सामान तपासायला वगैरे. पण जेव्हा आपल्याला असं कळलं की ओसामा बिन लादेन सारख्या अतिरेक्याला पकडण्यामध्ये अमेरिकन स्क्वॉडच्या बरोबर बेल्जियम मॅलेनॉय या कुत्र्यांचा सहभाग होता. त्या कुत्र्यांमुळे खूप उपयोग झाला त्यांचा. हे आपण आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपण अचंबित होतो. त्याच्यानंतर मी त्या बेल्जियम मॅलेनॉयचे खूप व्हिडिओज बघितले आणि खरोखर अद्भुत वाटलं. काय कुत्रे आहेत ते, जबरदस्त, ते निर्भीड आहेत आणि खूपच टेनेशियस आहेत. आणि त्याच्याबरोबर की एकदा तर त्यांनी एखाद्या व्यक्तीला पकडलं तर ते त्याला बिलकुल सोडत नाही. आणि अशामुळे अनेक अतिरेकी पकडले जातात. अतिरेकी पकडण्यासाठी हा बेल्जियम मॅलेनॉय जातीचा असं म्हणतात की लॅबमध्ये तयार केलेली ती जात आहे. साधारण जर्मन शेपर्ड सारखी दिसते पण स्वीट आहे त्याच्यापेक्षा. आणि मला खूप मजा वाटली. आणि आपला जो जय विश्वास आहे याच्यामध्ये डॉग ट्रेनर तो जमशेदपूरला जातो आणि तो त्यांनी पहिल्याच म्हणजे टाटाने 2 बेल्जियम मॅलेनॉय पहिल्यांदा फॉरेनवरून मागवले होते. तर त्यांना ट्रेनिंग करण्यापासून त्यांनी ते काम केलेलं आहे. मग अतिशय आनंददायी आहे त्यांना ट्रेन करणं. अतिशय हुशार आहेत ते, पटकन पिकअप करतात. फक्त त्यांना सारखं काहीतरी काम पाहिजे, नाहीतर मग ते जास्ती ॲग्रेसिव्ह होतात. तर आज जय विश्वासकडे 16 बेल्जियम मॅलेनॉय ट्रेनिंगला आहे. आणि त्याचं तो मोठं 21 दिवसाचं माणसांसाठी सुद्धा शिबिर घेतो आणि की कुत्र्या पालकांनी कसं वागायला पाहिजे, कसं वागायला नाही पाहिजे त्याच्यासाठी. मग मी त्याला म्हटलं, एवढे दिवस तू कुत्र्यांबरोबर राहतोस, माणसांच्या बरोबर राहतोस, तुला काय वाटतं, म्हणजे कोण तुला जास्ती बरं वाटतं? तर तेव्हा तो म्हणाला की मॅडम एक सांगू का, की मी वर्षभर कुत्र्यांबरोबर असतो पण मला अजिबात स्ट्रेस नसतो. पण मी 21 दिवसाचं फेब्रुवारीमध्ये एक माणसांचं शिबिर घेतो. त्याच्या 2 महिने आधी मी झोपत नाही आणि 2 महिने नंतर झोपत नाही. म्हणजे याच्यावरूनच कळलं की खूप स्ट्रेस रिलीव्हर आहे. आता आपल्याकडे जी आसावरी जी आलेली आहे ती सगळं म्हणजे सलाम आहे तिला. ती जे ज्या तऱ्हेने कुत्र्यांना डेडिकेटेडली काम त्याच्यासाठी करते त्याच्याबरोबरच खूप मला निराळं वाटलं, सलाम करावं असं वाटतं. विषय जसा पुढे सरकत गेला तसा प्राण्यांच्या जगाशी एक कनेक्ट व्हायला लागला. आणि बऱ्याच जण आपल्या लक्षात आलं की आपण आपलं हे जग कधी कधी विसरतो आपण, पण हे जग अनेकांबरोबर शेअर करतो बरं का. हे त्या प्राण्यांचं सुद्धा हे जग आहे जसं आपलं आहे तसं. आणि मग माझं लिखाण म्हणजे जसं मला की हलकं फुलकं वरवरचं असं घ्यायचं होतं ते तसं न राहता काहीसं सखोल व्हायला लागलं. हे पुस्तक अगदी छोटंसं आहे म्हटलं तर अगदी साधं सुद्धा आहे. म्हणजे कुत्र्याचे पालक आपल्याशी बोलत जातात, त्याची दिनचर्या सांगतात, त्याचा प्रेम सांगतात, लढा सांगतात, त्या पालकांच्या जीवनातलं कुत्र्याचं महत्त्व सांगतात, म्हणजे कसं महत्त्व आहे आमच्या जीवनात. किंवा असं सुद्धा सांगतात की त्याचा मला काय उपयोग झाला प्रत्येक ठिकाणी. आणि आपण ऐकता ऐकता अगदी तल्लीन होऊन जातो. पण त्याचबरोबर आपल्या डोक्यात पण एक विचारचक्र सुरू होतं. शारीरिक दुर्बलता आलेले लोक, विशेषतः वॉर वेटरन्स, जे डिसेबल्ड होऊन आलेले असतात आणि ज्यांना अनेक तऱ्हेच्या म्हणजे मायग्रेन सारख्या अशा गोष्टी सुरू झालेल्या असतात, त्यांच्यासाठी तर हे ट्रेन डॉग्स जे असतात, हे अमेरिकेने पुस्तक एक वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये ते डॉगला डे 1 पासून ट्रेनिंग देतात. मंथ 1 नाही, डे 1. आणि अशा ट्रेन डॉग्स ज्यांना साधारण 60 हे ऑर्डर्स समजतात, त्यांना खूप उपयोग होतो अशा कुत्र्यांचा. हे मी इंग्रजी एका पुस्तकात वाचलेलं आहे. पण मानसिक म्हणजे स्वास्थ्यासाठी, स्ट्रेस घालवण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी निरपेक्ष प्रेम देणारा हा प्राणी उपयोगी पडतो हे जेव्हा आणि आपल्याला ऐकायला मिळतं ना, तेव्हा समजतं की आपण खरोखरच एका निराळ्या जगाशी जोडले गेलेलो आहोत. खूप आता उमा कलरेज खूप अद्भुत गोष्टी सांगते की आम्ही ॲनिमल कम्युनिकेटर खूप अद्भुत गोष्टी सांगते. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुत्र्याला म्हणजे पेटला आपल्या मालकाचं फक्त हितच हवं असतं. तो फक्त आपल्या मालकाचं हितच जाणतो. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना दररोज स्वखर्चानं जेवू घालणारी डॉक्टर रुबीन, तिने एक अशी कल्ली घेतलेली आहे. रोज सकाळी ती जेवण तयार करते, चिकन आणि राईस जे काय असेल ते, आणि ती एक वेळ त्यांना जेवायला घालते. म्हणजे एक वेळ तरी त्यांना मी पोट भरून जेवायला, सो दॅट दे डोंट अटॅक पीपल. असं करणार नाही, थोडंसं ते करतात तरी सुद्धा, पण कमी करते.
तर तिचं ऐकलं किंवा कुत्र्यावर जय विश्वास म्हणतो, मला कुत्र्यांचं प्रेम नाहीये, मला त्यांच्याविषयी आदर आहे, असं बाळगणारा जय विश्वास. आता आपले डॉक्टर त्यांना कुत्र्यांची अनुकंपा जरूर आहे, पण एक प्रकारचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन आहे. कारण ते म्हणाले की नुसतंच मला खूप प्रेम असतं तर मी सर्जरी करू शकलो नसतो त्यांच्यावरती. त्यामुळे त्यांचा एक आपला अगदी प्रॅक्टिकल हे आहे, व्ह्यू आहे त्याच्याबद्दल. आणि आपण हे जेव्हा ऐकतो तेव्हा खरोखरच आपल्यासमोर खुर्च्या सिलसिल म्हणजे एक नवीन दालन उघडतं. आज आसावरीच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच. तर श्वानपालक तर भरभरून बोलतच असतात आपल्याशी. त्यांचं बोलणं ऐकताना आपण ऐकत असतो त्यांचं बोलणं, आणि काही बिटवीन द लाईन्स अशा काही सटल गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवतात की कुत्रा आणि त्याचं कनेक्ट कसं आहे, त्याच्यामुळे त्यांना कसं स्ट्रेस रिलीज झाला आहे वगैरे अशा आपल्याला गोष्टी कळतात. आणि म्हणूनच मला वाटतं की छोटेखानी पुस्तक माझं खूप निराळं झालं आहे. म्हणजे बिग टेक्स कमिंग स्मॉल पॅकेजेस असं म्हणतात, किंवा छोटा पॅकेट बडा धमाका असं काहीसं त्या कुत्र्याचं पुस्तकाबद्दल मला म्हणायचं आहे. काळानुरूप आहे, कारण हल्ली थोडक्यात सांगा हे आम्ही वर्तमानातलं ब्रीदवर केलं, त्यामुळे छोटं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनलवरती इलेक्ट्रॉनिक्स माध्यम ज्याचं मला चिंतामणी केळकरनी मदत केली ते उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कधीही थोडंसं थांबून परत ऐकलं असं करू शकता, सोयीचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही ते अगदी सहजपणे फॉलो करू शकता. आता थोडीशी गमत. पुलं म्हणाले झालं सगळ्या मराठी लोकांचे गाण तवकारले होते. तर आपल्या पाळीव प्राणीमध्ये पुलं या अशा पालकांच्या म्हणजे श्वान पालकांचे अनेक गमतीशीर किस्से सांगतात. बरोबर आहे. लिव्ह माय पदर हे आपल्याला सगळ्यांना आठवतच असेल, पण खिल्ली उडवतात थोडीशी. पण शेवटी दुष्यंताच्या बाबतीत तेही इतरांना न खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी सांगू लागतात, असा त्या पाळीव प्राणीचा शेवट आहे. अहो बरोबर आहे, कुत्रा प्राणी आहेच तसा, प्रेमळ आहे, निरपेक्ष आहे आणि माणसाचा खरा दोस्त आहे. ऐकणाऱ्यांना खुशाला वाटू दे खोट्या आपल्या कहाण्या, पण मालकांना त्या जाणवलेल्या असतात. आणि मी स्वतःही काही गोष्टी अशा अनुभवलेल्या आहेत. म्हणजे कर्जत हे माझं आजोळ आहे, तिथे माझ्या मावशीकडे नेहमी एक कुत्रा अपघाताच्या बाहेर असतात, पण खूप अशा छान गोष्टी मी पण अनुभवलेल्या आहेत. परवा मला ही पण सांगत होती, मी न सांगितली, ती पण कर्जतची. आणि एकदा खूप त्याच्याकडे टूर आला होता आणि 2 घर त्यांचा बाहेरच कुत्रा असायचा आणि त्यांची घरं अर्थातच बंद होती, बाहेर पाणी आलं घेऊन कोसळलेलं होतं. तर त्यांचा कुत्रा सारखं त्यांच्या घराच्या समोर येऊन भुंकायचा, एकदा शेजारच्या बंगल्यात जाऊन भुंकायचा. आम्हाला कळत नव्हतं की म्हणजे असं का करतो. तर मधल्या प्लॉटमध्ये एक अजगराचं पिल्लू होतं आणि म्हणून तो कुत्रा त्यांना सारखं दाखवत होता की तुम्ही बाहेर येऊ नका. तर अशा अनेक गोष्टी आहेत. हे पुस्तक म्हणजे मिक्स बॅग आहे. हे एका एक असे चॅप्टर्स आहेत. एकामध्ये पालक आणि त्यांचा कुत्रा, आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये कुत्र्यांसाठी किंवा कुत्र्यांबरोबर काम करणाऱ्या काही व्यक्ती, प्रोफेशनल्स. तर ऐकताना खूप मजा वाटेल तुम्हाला, तेव्हा एन्जॉय करा. तुमचे काही व्ह्यूज असतील श्वानप्रेमी तर ते आम्हालाही सांगा, असं चिंतामणी मला सांगितलं आहे. ओके, तर तेही मी आवाहन करते. काही व्यक्ती असतील त्यांनाही सांगते, तुम्ही पण लिंक पाठवा आणि बघूया आपण ती किती लोकांना आवडते. मित्र मानवाचा मी सुनीताज क्रिएशनवरती माझ्या चॅनलवरती टाकते आहे, प्रस्तुत करते आहे. त्याच्यानंतर मी अनेक व्यक्तिरेखा म्हणजे गाडगे महाराज, परिणामबाई किंवा कबीर किंवा पार्वतीबाई आठवले अशा पण त्या व्यक्तिरेखा मी माझ्या चॅनलवरती सादर करणार आहे. तेव्हा सबस्क्राईब करा अर्थातच, नंतर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हा धन्यवाद. त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. भारत इतिहास संशोधन मंडळाचे आजीव सदस्य असलेले श्री चिंतामणी केळकर हे स्टोरी टेल या ॲपचे अधिकृत प्रकाशक आहेत. लढीवार, अरण्ययात्री आणि एक गोष्ट सांगू, या ऑडिओ बुक्समध्ये अभिवाचक म्हणून त्यांचा सहभाग आहे. या व्यतिरिक्त बजाज इलेक्ट्रिकल्स, हॅवेल्स इंडिया या कंपन्यांचे ते अधिकृत विक्रेते आहेत. स्वित्झर्लंडच्या सेक्युरिटन एजी या अलार्म्स आणि सिक्युरिटी सिस्टीम्सचे उत्पादन करणाऱ्या तसंच फायर अलार्मच्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठादारांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रियाच्या श्रॅक सिकोनेट या कंपनीचेही ते अधिकृत विक्रेते आहेत. नमस्कार.
माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. सुनीता राठी आणि आमची ओळख ही येत्या पुण्यामध्येच आहे. त्या तिथे खूप ऍक्टिव्ह असायच्या. इंटरॅक्शन मध्ये नंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या लेखिका पण आहेत. आणि एकदा बोलण्यामध्ये आमचा असा विषय झाला की त्यांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत तर त्याचं आपल्याला ऑडिओ बुक करता येईल का. कारण आजचा जमाना जो आहे तो जास्त ऑडिओ बुक्स आहे. नक्कीच इथे जमलेले ते सगळे प्रेक्षक आहेत ते वाचनामध्ये जास्त स्वारस्य दाखवणारे आहेत. पण हे जर का ज्ञान किंवा ही माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर आता नवीन माध्यमांना आपल्याला आत्मसात करणं आवश्यकच आहे. त्या दृष्टीपर्यंत आम्ही पहिलं रविवार हे पुस्तक त्यांचं केलं. त्याला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. ते स्टोरी टेलवरती आम्ही अपलोड केलं. खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग त्याच्यानंतर हे जे दुसरं पुस्तक आज जे आपण प्रकाशित झालेलं आहे तर त्याचं पण आम्ही ऑडिओ बुक बनवलं. तिथे त्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा प्रत्यक्ष हजर आहेत. तर त्या व्यक्तिरेखांना आम्ही पुस्तक बनवत असताना खूप जवळून पाहिले. डॉक्टरचे चेहरे आज पाहिले. पण तो एक प्रवास खूप अवघड आणि वेगळा होता. कारण मला स्वतःला कुत्र्यांच्या बद्दल काही फारशी माहितीही नव्हती आणि ती कधी सांभाळण्याचा योगही आला नव्हता. पण एक एक त्याची आम्ही रेकॉर्ड करत गेलो त्याने अद्भुत दुनिया उघडत गेली. म्हणजे आपल्याला जगात काय काय घडतं हे आपण माहिती तंत्रज्ञान किंवा आपल्या इंटरेस्टच्या गोष्टी बघतो. पण हे जे एक अद्भुत विषय जसं ॲनिमल कम्युनिकेटर असंच कोणी जर का बायकोच्या मनात कम्युनिकेट करणार असेल बऱ्याच जणांचं आयुष्य सोपवते. काय स्टँड घ्यायचं. तर आता आज आम्ही हे जाहीर करू इच्छितो की आपल्या पुस्तकाचं जर प्रकाशन झालंय तर त्याचबरोबर स्टोरी टेलवरती हे पुस्तक आता उपलब्धही आहे. आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा हे पुस्तक ऑडिओ बुकच्या माध्यमामध्ये उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आजच्या कालखंडामध्ये पुस्तक छापायचं म्हटलं तर त्याला खूप खर्च येतो. आणि खर्च तोही एक वेळ शक्य आहे. परंतु त्याचं वितरण करणं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा खूप मोठा चॅलेंज आहे. आपण स्टोरी टेल सारख्या माध्यमांमधून युट्यूबच्या माध्यमांमधून ज्यावेळेला आपण या गोष्टी करतो त्याला आपण अक्षरशः पूर्ण जगभरातल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचलेलो असतो. आणि याचा फायदा लेखकांना होतो. म्हणजे मी याच्यात माझा मुख्य व्यवसाय हा इलेक्ट्रिकलचा आहे तर मी आता सांगितलंच. पण ही आवड आहे आणि ह्या आवडीच्यासाठी म्हणून आम्ही अत्यंत डेडिकेशन म्हणजे मला त्याच्या सुविधाबाईचं देखील अत्यंत आग्रह मानायला लागली की आम्हाला रेकॉर्डिंग हे कायम दुपारी 1 ते 4 ह्या वेळेत करायला लागतं. किती पुणेकरांचा ह्या मोठा चॅलेंज आहे. पण ते आम्ही छान पार पाडलं. आणि महत्वाचं म्हणजे पहिलं जे आम्ही दलिवाळ पुस्तक रेकॉर्ड केलेलं होतं तर त्याच्यात वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी वेगवेगळे आम्ही आवाज वापरले. तर ज्यावेळेला सुरुवातीला मनोगत आम्ही त्याचं रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर त्यांना विचारलं की हे पुस्तक तुम्ही तुमच्याच आवाजात करू शकाल का. तर त्या थोड्याशा पहिल्या हेजिटेट होत्या. म्हणजे ते होईल जर करा तुम्ही. आणि त्याच्यानंतर हे सांगायला आनंद की हे संपूर्ण पुस्तक त्यांच्या एकट्याच्या आवाजामध्ये आपण हे रेकॉर्ड केलं. लेखिकेबरोबर आता बघत्या हे देखील एक त्याचा आता आपल्याला स्किल पाहायला मिळते. तर ह्या पद्धतीने आपण या पुस्तकाकडे पाहूया की वेगवेगळ्या नवीन गोष्टी म्हणजे आतापर्यंत फक्त डॉक्टरांबद्दल ऐकीवच माहिती होती की खूप मोठा दवाखाना आहे म्हणजे तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप असतं. पण म्हणजे आमचा काही संबंधच नव्हता. ह्या निमित्त मात्र नक्की तुमच्याशी संबंध आला आणि हे तुम्ही जरूर ऐका. आणि याच्यात महत्वाचं असं आहे की यातले काही श्वानप्रेमी जर असतील तर तुमच्या काही व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा तुमच्या फेसबुकचे काही पेजेस असतील तर ती आम्हाला जरूर सांगा जेणेकरून त्या ग्रुप्सना आम्हाला टॅग करता येईल आणि हे पुस्तक त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. धन्यवाद. यानंतर आजच्या विशेष अतिथी उमा कर्वे त्यांचे अनुभव आपल्याला सांगतील. उमा कर्वे या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत. रस्त्यावरच्या असामान्य कुत्र्यांच्या फॉस्टरिंगचं काम देखील त्या करतात. त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव घेतले. इतका चांगला विषय निवडला त्याच्यावर इतक्या कथांनी इतक्या लोकांना भेटून एवढी सगळी माहिती एकत्र करून मराठीमध्ये पुस्तक लिहिलं त्याच्या इतकं
प्रेमी, माणसं प्रेमी, गाय प्रेमी, दूध प्रेमी यासाठी ते खूप चांगलं झालेलं आहे. हो, मराठीमध्ये हा विषय मी नाही वाचला कधी. तर आणि मी काय करते असा लोकांना खूप मोठा प्रश्न असतो. तर तुम्ही कसं एकमेकीची बोलता किंवा एकमेकांची बोलता एक्झॅक्टली त्यासाठी मी प्राण्यांची बोलते. फक्त एवढंच की शब्दाच्या ऐवजी मी त्याच्यासाठी बोलते. तर हे कळतं कसं तर जितकं सोपं आपण एकमेकांशी बोलतो तितक्या सोपं प्राणी आपल्याशी बोलत असतात. आपण फक्त त्यांना ऐकायला शिकायला पाहिजे. तुम्हाला अवघड वाटेल म्हणून मी फक्त 2च एक्झाम्पल्स देते. एक आहे फर्स्ट सांगते की एक लॅबोरेटरी आहे. आता गणपती आहे तर रिसेंट केस आहे म्हणून सांगते. तो त्या लॅबचं नाव लागली मुलगी आहे आणि पुण्यातलीच आहे. तर तिच्याशी बोलताना ना ती मला एकदम खूप छान असं देवघर दाखवलं. त्याच्यात मग मला घंटा ऐकू येते, कापराचा वास येतोय, दिव्याचा वास येतोय आणि ती दाखवते की ती नमस्कार करते देवाला. तर आणि मग आरती ऐकले नेलते. तर मी म्हटलं अरे गणपतीचे दिवस आहे तुमचं काहीतरी चाललं असेल हे तिला ऐकू येत असेल आजूबाजूला. तिने घरात डिस्क्रिप्शन केलं, आई कशी आहे, बाळा कसं आहे, सगळं सांगितलं. म्हणजे इतकं त्यांच्याकडे 16 असतं इतकं. मग त्याचे ह्युमन्सला सांगत गेले की असं सांगते असं सांगते असं सांगते. मग ती ढसाढसाची ह्युमन तळायला लागली की हे सगळं सांगते की खरंच आहे. दरवेळेला ती प्रसादासाठी बसलेली असते की नमस्कार करते मगच ती प्रसाद घेते आणि त्यामुळे तिला कधीही सांगितलेलं नाही. हा एक एक्झाम्पल झाला. दुसरा म्हणजे एक पाठपुरावाचा बर्ड होता जो बँगलोरमध्ये मागं लागला. मी जेव्हा केसेस केले तेव्हा फक्त नाव घेते की काय झालेलं ते सांगा. तर एक आफ्रिकन ग्रे महागच होतो पक्षी 60,000 वगैरे पिकून मिळतो. तसा तो उडून गेला आणि उडून गेल्यावरती त्याला परत शोधायचं कसं. कुत्रा असेल तर रस्त्यावरती कुठेतरी दिसू शकेल, मांजर असेल तर लोकांना कळेल. आकाशात उडून कोण चालतं. सो ऍज इट इज बर्ड केसेस खूप चॅलेंजिंग असतात. पण पटकन दुसऱ्या डिरेक्शन दाखवल्या. तो पहिल्यांदा घरातून बाहेर गेला तेव्हा 7-8 दिवस नाही होता. सो कारण आफ्रिकन ग्रे बाहेर तितक्या वेळेस सवाई होणं खूप अवघड गोष्ट आहे. पण नॉट ओनली डिड ही सवाई, तो जिथे होता त्यात ते क्लूज तो देत गेला. ते ह्युमन्स ते क्लूज शोधत सापडत गेले आणि मग त्यांना तो एका ठिकाणी मिळाला. हे एकदा झालं, तिथे थांबलं नाही. परत आफ्टर अबाउट 2-3 months त्यांचा फोन आला मला पण तू परत मिळाला. आणि यावेळेला त्यांनी त्यांच्या सोसायटीला जागा लावल्या सगळ्या आणि जसं त्यांनी सांगितलं होतं तसं तो झाडाखाली बसला होता. त्यांना तो दिसला, त्यांनी बोलवले तो खाली आला आणि तो अशा गोष्टी सुद्धा होतात. कुठल्या मंत्र्यांचे तर भरपूर असतात. एक आहे छोटू नावाची नाव हैदराबादची. छोटूला तिच्या वडिलांच्या स्टमक इश्यूजची खूप काळजी म्हणून ती सांगत होती की बाबांची रात्री जेवायची वेळ तू आधीची कर. तर बाबांची सवय काय, घरी येणार 8 वाजता मग काहीतरी आरबट सरबट खाणार, मग 11 वाजता जेवणार आणि मग 1 वाजता झोपणार. तर तिने मला हे रुटीन सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं तर मग तिथे परत ढसा रडलं की तिला जेवढी काळजी आहे आम्हालाच काही नाही. पण छोटू तिथे थांबली नाही. छोटू दुसरं सांगायला लागली की आमच्या इथे बाहेर एक कुत्रा असतो, पांढरा कुत्रा असतो. तर मला वाटलं कंपाऊंड राहायला असेल, पांढरे कुत्रे काय खूपच असतात. ती आणखी सांगत होती की त्याला घरी घेत नाही. मग मी हे सांगत होते हो 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 चालू झालं. म्हणलं मग हा कुत्रा आधी कोणते सांगा. नाही कोणत्या गॅरेजमध्ये राहतो, त्याला घरात घेतच नाही कारण माणसं आहे. छोटू म्हणली तू एकटा असतो बाहेर, त्याला कंटाळा येतो, करायला काही नाहीये, तुम्ही त्याला तेवढ्याशा जागी ठेवतात, त्याला आत घ्या. हो तर म्हणले आहे खूप माहित नाही काय करणार. सो दिस इज जस्ट टू गिव्ह यू असं एक्सप्लेनेशन की मी करते काय नाही. कम्युनिकेशन हे असंच असतं, इतकं सोपं असतं. आणि फॉर एक्झाम्पल त्यांना कम्युनिकेशन होत आहे हे मोस्ट कळत सुद्धा नाही. त्यांच्यासमोर प्राणी आला की एक गोष्ट असते की आपण सगळे टेस्ट करतो किंवा काही सिम्पटम्स आहेत ते सगळं बघतो. पण त्या प्राण्याच्या मनात काय चाललेलं आहे हे इझिली कळत असतं. एकच गोष्ट आहे की आपल्या स्कूल सिस्टममध्ये असं कधीच शिकवलं गेलं नाही की आपण अशा तऱ्हेने सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. आणि दिस इज ऍप्लिकेबल नॉट ओनली टू ॲनिमल्स, ह्युमन्स एज वेल. एकमेकांच्या मनातल्या गोष्टी आपल्याला कळू शकतात आणि कळतात. हे तर तुम्ही अनुभवलं असेल. कोणाचा तरी फोन येतो आणि मुलगा आणि तुमचाच विचार करत होतो की काय होतं टेलिपॅथी इज व्हेरी रिअल आणि ते आपण सगळे करू शकतो असं माझा विषय आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर दिस बुक. खूपच सुंदर झालेला असणार आहे आणि थँक्यू फॉर मेकिंग मी पार्ट. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनय गोरे यांनी त्यांचा अनुभव व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर विनय गोरे हे पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे पुण्यातील एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. पाळीव प्राण्यांचं संगोपन, पशुवैद्यकीय सेवा, उपचार, औषध निर्मिती शास्त्र, पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया,
पक्षांतर उपचार यामध्ये ते तज्ज्ञ आहेत। 1982 साली त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी पदवीधर झाल्यावर त्यांना विद्यापीठ सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं। त्यानंतर 1985 साली प्रतिष्ठित बॉम्बे वेटरनरी कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली। पुणे प्राणी संग्रहालयात 14 वर्ष प्रभारी अधिकारी आणि पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलं। तिथे पांढऱ्या वाघावर त्यांनी केलेली पहिली रूट कॅनल शस्त्रक्रिया ही या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरली। लायन्स क्लबचा सर्वोत्तम पशुवैद्यकीय डॉक्टर पुरस्कार, पेट कव्हर हे त्यांच्या क्लिनिक 3 सर्वोत्तम पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी एक आहे। डॉक्टर पण आधार करू शकतात बरं अर्थात मला असे बारीक सारीक आजार कधी होत नाही, एकदम हार्टवर रिप्लेसमेंट वगैरे असं झालेलं आहे, पण बाकी ओके। आणि मला तर पशुवैद्य असल्यामुळे आणि प्राण्यांच्या बरोबर काम करतो त्यामुळे असे थोडीशी इन्फेक्शन किंवा अशा मला कधीच होत नाही। मी कधी आजारी असलं तर मला आठवत पण लास्ट वीक कधी आजारी होतो, पण हे काहीतरी यावेळेला व्हायरल इन्फेक्शन झालं म्हणजे कदाचित आमच्याकडे पेट पेरेंट्सकडूनच झालं असावं असं वाटतं मला। तो वेगळा विषय आहे। अत्यंत अमेझिंग अशा क्षेत्रात काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी पहिल्यांदा देवाचेच आभार मानतो, कारण अशी संधी फार कमी लोकांना मिळेल। ड्रॉइंग मॉड्यूल आहे, लाईटिंग मॉड्यूल जे म्हणतो त्याप्रमाणे अक्षरशः आवडीच्या क्षेत्रात काम करायला संधी मिळालेली आहे। कॉलेजमध्ये असल्यापासूनच प्राण्यांचं जे अमेझिंग विश्व आहे त्याची मला ओळख सुरू केली। एक अगदी मी तो अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे। आमच्याकडे एक कॉलेजमध्ये आमच्याकडे कॉलेजमध्ये एक वॉर्ड असतो जिथे कुत्रे ऍडमिट असतात आणि आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना त्या कुत्र्यांची काळजी घ्यायचं काम करतो। एक दिवस पहाटे 3:45 वाजता तिथला एक अटेंडंट धावत आला तो म्हणला की डॉक्टर आपल्या वॉर्डमध्ये सगळे कुत्रे एक सुरात रडतायत आणि काहीतरी झालंय, आम्हाला कळत नाही काय झालंय, पण तुम्ही येऊन बघा। आधी माझ्या अंगाचे आले तर ते सांगताना सुद्धा आम्ही सगळे स्टुडंट गेलो तिथे ते वॉर्डमध्ये सगळं बघितलं, काहीच आम्हाला बरोबर दिसत नव्हतं। म्हणून शेवटी त्यांना म्हणाले काही दिसत तर नाही, मला थांबतील आता काही दिवसांनी सकाळ सुरू होईल तसे थांबतील। तर त्या सगळ्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या एक 90 वर्षाच्या पारशी आजी होते। आता समजा आपण हा वॉर्ड आहे, शेजारच्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर राहायच्या आणि त्यांचं निधन झालं होतं आणि त्या कुत्र्याला ते तिथून कळलं अक्षरशः इट इज जस्ट नॉट पॉसिबल, ते कळायचं कारण नाही किंवा काही। आणि अशा ह्याच्यापासूनच एक वेगळं कुत्र्यांच्या विषयी आकर्षण म्हणा किंवा हे मला जाणवलं। वेगवेगळी कुत्र्यांच्यामध्ये काम करता करता मला वन्य प्राण्यांच्या देखील काम करायची संधी मिळाली होती पेशोपासून, आणि तो एक अत्यंत वेगळाच विषय होता कारण तो थँकलेस जॉब होता। तुम्ही कितीही काही केलं तरी वन्य प्राण्यांचं मेडिसिन सगळं समजून घेणं अवघड असतं, त्यांना काय होतं कळणं अवघड असतं आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मोडॅलिटीज वगैरे अवेलेबल नव्हत्या, उपलब्ध गोष्टीतूनच आम्ही काम करायचो। आम्ही नंदनकानन पांढरा वाघ आला होता आणि त्याच्या नाकाच्या कॅव्हिटीमध्ये एक ऍडिशनल दात होता, एवढा मोठा दात, आणि त्यामुळे त्याला कायम म्हणजे त्याला सुपरन्युमररी टूथ म्हणतात, कित्येक लोकांना जसं 6वं बोट असतं तसं तो दात, आणि त्या दातामध्ये त्याला फिस्टुला व्हायचं आणि कायम नाकातने भरभरणारी त्याला होती आणि खूप त्याचा प्रयत्न केला आम्ही शोधून काढायचं काय झालं। एक्सरे पण काढला। एक्सरेसाठी मुंबईची म्हणजे आम्हाला एक बॉरो करायला लागली एक्सरे कॅसेट आणि एक्सरे मशीन पोर्टेबल आणलं, कॅसेट आणली आणि त्याचा एक्सरे काढला। नेमका त्या जागी जिथे दात असतो आता त्याचं पिंजऱ्याच्या बाहेर म्हणजे एक्सरे बाहेर कॅसेट इकडे आणि एक्सरे, तर नेमका जिथे दात असतो त्याच्या जागी ती लोखंडाची सळई आली होती पिंजऱ्याची आणि त्यामुळे काहीच कार्य मार्ग नव्हता, एक्सरे काढूनही डायग्नोसिस नाही। शेवटी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आमच्या प्रोफेसर्सना आम्ही बोलवलं आणि मग त्याला भूल दिली आणि मग एक्सप्लोर करायला ठरवलं। भूल दिल्यानंतर आमचे जे सर्जन प्रोफेसर होते मुंबई कॉलेजचे ते म्हणजे हा नक्की झोपलाय का, मला वाटतं तुम्ही त्याच्या मिशा वगैरे ओढून दाखवा, तर मी त्याला हात लावले। मला आता खात्री होती त्यामुळे ते ऑर्डियल केलं। त्यानंतर एक म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग अशा काही काही गोष्टी आमच्या वेटनरी कामामध्ये असतात।
आमचे जे प्रोफेसर आता अर्पण म्हणून सांगतो ते म्हणायचे की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू कराल ना मुलांना, तेव्हा तुम्हाला असं खूप गोष्टी ऐकायला लागतील लोकांच्याकडे की माझा मित्र अतिशय हुशार आहे, तो सांगितलं की पेपर आणून देतो, सांगितलं की ग्लास आणण्याची पिशवी आणून देतो किंवा सो. परंतु आता प्रॅक्टिस मध्ये इतके 40 वर्ष केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या नुसते अॅनिमल्स नाही आहेत, कुत्रे खरोखरच खूप हुशार असतात. माझ्या स्वतःच्या कुत्र्याला MAT होती माझ्याकडे कॉलेजमध्ये असताना किंवा प्रॅक्टिस सुरू केला होता. त्या MATचा आवाज त्याला कळायचा. दोन MATचा आवाज माणसाला तरी डिस्क्रिमिनेट करणं शक्य नाही, पण तो माझी गाडी आली तरच घरी सांगायला की आले. अशी काही गमतशीर गोष्टी ज्याच्या मॅडमनी खरोखरच खूप प्रयत्न आणि एफर्ट्स घेऊन हे पुस्तक कन्साईट केलेलं आहे. आणि मी स्वतः ते संपूर्ण वाचले आणि मला खूपच चांगलं वाटलं. खूपच त्यांनी गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि एक मे बी अनुभव म्हणून किंवा त्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही, असं लोकांना एक इन्साईट मिळवणं किंवा त्याच्यासाठी काही गोष्टी ओपन करणं याच्यासाठी आता नक्कीच उपयोगी. तुमच्या कमी पण एक्सटेम्पोर बोलणार नाही, तुम्हाला काही विचारायचं असेल या फील्डमधला किंवा काही शंका असतील तर तुम्ही जरूर मला विचारू शकता. आत्ताच्या नंतर कधी पण आपण आवडतं तरी करणार. हो, हा एक अविस्मरणीय किस्सा आहे. म्हणजे आमच्याकडे आम्ही संध्याकाळी प्रॅक्टिस मध्ये होतो आणि खूप म्हणजे बिझी एकदम रश, कित्येक कुत्रे पायऱ्यांच्यावर उभे. त्यांनी मला दवाखान्यात बघितलं असेल त्याच्या पायऱ्या आहेत, पायऱ्यावर कुत्रे उभे असतात. त्या सगळ्यांना वाट काढत एक भटकं माणसं रस्त्यावरचा आमच्याकडे आला आणि स्वानंद माझा मुलगा त्याच्या खुर्चीच्या पायाशी येऊन बसला. आणि आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ते ऍडव्हान्स प्रेग्नंट आहे, त्याला काही कारणाने पिल्लं होत नव्हती. त्याला कसं कळलं कुठे येऊन बसायचं याला खरोखर म्हणजे उन्हाच जास्त उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकेल. पण बरोबर येऊन ते तिथे बसलं. स्वानंदने आणि मी त्याला बघितलं, असं लक्षात आलं की याला अगदी डिलिव्हरीला आल्या आणि पिल्लं होत नाहीये. तर आम्ही त्याला आमचे सगळे केसेस तिला सोडून आम्ही त्याला ऑपरेशन थिएटरमध्येच घेऊन गेलो. आणि आजही माझ्या फेसबुकवर त्या महिलाचा फोटो आहे, त्याला 13 पिल्लं झाली. हे अक्षरशः रेकॉर्ड आहे. म्हणजे अशी रांगेने मांडून घेऊन त्यांचा फोटो पण काढला. पण त्याला हे कळणं किती विशेष होतं की त्यांनी कुठे जायचं. कुत्र्यांच्यामधून वाट काढून तो गेला, त्यात मांजर गेलं ते आणि तिथे येऊन ती बसली. त्याच्यानंतर तिला आम्ही बिल्लू असं नाव ठेवलं. बिल्लूबाई म्हणायचो आम्ही तिला. आणि तिची जागा म्हणजे माझी खुर्ची. ती बरी झाल्यानंतर आम्ही तिला खूप दिवस अडॉप्ट केलं होतं, आमच्याकडे ठेवलं होतं. पिल्लंही आम्ही काही काही लोकांना सांगून ती अडॉप्ट करून घेतली. पण खूप छान असा तो अनुभव होता. आणि ती बरोबर माझ्या खुर्चीवर येऊन बसायची आणि मला बसायचं असेल मला अक्षरशः असं उचलून बाजूला ठेवायला लागायचं, माझी जागा रिकामी व्हायची. पण असे खरोखरच खूप अमेझिंग गोष्टी आहेत. असं मी म्हणेन की कधी कधी तुम्हाला ऐकताना इतक्या अपिलिंग होणार नाही, परंतु आम्ही त्याच्यामध्ये काम करतो ना, त्यामुळे असं लक्षात येतं की हे फारच वेगळं हे आहे. आता एक मला माहिती नसलेली परंतु मला अगदी नुकतीच कळलेली अशी गोष्ट आहे. आता मध्ये एक पासिंग रेफरन्स होता की कुत्र्यांना अंमली पदार्थाचं शोधून काढायचं ज्ञान दिलं जातं. तर ते कसं दिलं जातं हे म्हणजे तो काही अंमली पदार्थ बघून एक्साइट होत नाही. त्याला त्या कुत्र्याला त्या पदार्थाचा वास आला की तो त्यांना एवढंच काम आहे की त्यांनी ते आपल्या हँडलरला सांगायचं की तर मला त्या गोष्टीचा वास आला. आणि हे होण्यासाठी तो एक्साइट होऊन दाखवतो की मला इथे वास येतोय आणि मी त्यांना त्यामुळे एक्साइट झालोय आणि इथे काहीतरी या बॅगेमध्ये आहे असं. तर हे आमच्याकडे एअरपोर्ट सिक्युरिटीचे कुत्रे येतात आणि ते ही कामं करतात. त्यामुळे मी त्यांना विचारतो नक्की काय होतं, तुम्ही त्यांना कसं शिकवतात. त्यांच्याकडे एक हँडलर आणि त्याच्याबरोबर एक कुत्रा, त्यांचं इतकं प्रचंड बॉन्डिंग असतं. अक्षरशः मी ते म्हणत की आमचा कुत्रा रिटायर झाला की आम्हाला वाटतं रिटायर व्हावं, आता कामच नाही. पण ही गोष्ट बोला. एखाद्या माणसाला कुत्रा चावला, त्या कुत्र्याचं इम्युनायझेशन जर झालेलं असेल त्या माणसाने इंजेक्शन घेण्याची गरज आहे का नाही? तर दोन प्रकार. एक म्हणजे तुमच्या कुत्र्यावर तुमचं किती लक्ष आहे. म्हणजे कधीही त्याला तुम्ही मोकळा सोडत नसाल अनअटेंडेड की मुलाला फिरायला गेला परत आणला आणि जर त्याला कुठल्याही बाहेरच्या कुत्र्याचा संपर्कच होणार नाही अशी तुम्हाला खात्री असेल तर इंजेक्शन घ्यायची जरूर.
त्या कुत्र्यापासून आपल्याला रोग होऊ शकत. पण आम्ही मग कधी कधी गमतीने म्हणतो की तुम्ही ह्युमन डॉक्टरकडे जाऊन त्यांना सांगू नका मला कुत्रा चावलंय, आणि मग ते खूप लांबवर जातात घ्या इंजेक्शन घ्या. परंतु आपल्याला आपल्या कुत्र्याची जर खात्री असेल की याला मी कधीही भटक्या कुत्र्यांच्या सोडत नाही, कारण रेबीज आपल्या कुत्र्याला होण्याचं एकमेव कारण की अनअटेंडेड किंवा भटक्या कुत्र्यांचा चावा, जे प्रोटेक्टेड नाही आहेत अशा कुत्र्यांनी जर चावला तरच रेबीज होऊ शकतो, हेवी रेबीज होऊ शकतो. कुत्र्याला इंजेक्शन दिलेलं आहे ना, कुत्र्याला इंजेक्शन दिलेलं असलं तरी रेबीज होऊ शकतो, कारण इम्युनिटीचे कधी कधी इश्यूज असतात, इम्युनिटी डाऊन असते, रस्त्याचा कुत्रा त्याला चावतो, 2-3 कुत्रे येऊन चावतात, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुत्र्याला रेबीज होऊ शकतो. असं जर झालं तर इम्युनायझेशन गरजेचं असतं. आणि तो जो आपला डॉग व्हॅक्सिनेटेड असेल आणि असं जर इन केस झालं आणि पुन्हा लगेचच आपण रेबीज पण आवाज माझा आपण पुन्हा व्हॅक्सिनेट केलं तर रेबीजच्या पॉसिबिलिटीज त्याच्या पूर्णपणे मिनिमाइज होऊ शकतात. हो, याला एक पोस्टबेड कोर्स असतो, 6 इंजेक्शनचा कोर्स असतो, एक थोड्या अंतराने आहे, तो शेड्यूल असतो त्याचा. ते जर दिलं तर आपल्या कुत्र्याचा धोका टळलेला असतो. हो, त्याला बेसिक प्रोटेक्शन आहे. आपल्याला जर आपल्या कुत्र्याला जर कुत्रा दुसरा चावला तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेकॅनिकल वॉशिंग विथ वॉटर. साधारण पाण्याखाली जर जखम अर्धा तास धरली तर शास्त्रीय याच्याप्रमाणे 90% त्याच्यापासून तुम्ही मुक्त असाल. मेकॅनिकल वॉशिंग फक्त पाण्याने जखम धुवून घ्यायची, फक्त वाहत्या पाण्याने, म्हणजे घड्याळ लावून अर्धा तास पाण्याखाली धरायचं. बऱ्याच जणांना फिअर असतो की डॉग्स पेट ॲनिमल्स फिरवल्यानंतर ते घाबरतात की लांबून द्या लांबून द्या, म्हणजे आपण अगदी त्याला इतकं प्रेमानं सांभाळलेलं असतं आणि मग फ्रँकली स्पीकिंग पेट पेरेंट्सना खूप हर्टिंग फील होतं की आता 14 इंजेक्शनची स्टोरी नाही का सांगितली. 14 इंजेक्शन मला बसले असतील तर मी टिकलो नसतो प्रोफेशन असं आहे. पण भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण रेबीज झाला त्याला उपाय नाही, 100% आहे. रेबीज 100% आहे, त्यामुळे उपाय करणं, पोस्टबाईट घेणं हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. आणि आणखी पाहिजे की स्ट्रेट ऑप्शन चालू कारण विचार केली की आपल्याला इतरांना गाईड करता यावं म्हणून की समजा स्ट्रेट ऑफ चालू तर आम्हाला असं सांगण्यात येतं की त्याला रेबीजचे इंजेक्शन वर्क करणार नाही तर इम्युनोग्लोबिनच इंजेक्शन दिलं पाहिजे, असं काही आहे का? त्याला कसं कारण आहे की हा स्टेट ऑफ जो रेबीजचं प्रमाण असतं त्या लाळेमध्ये असणाऱ्या रेबीजच्या व्हायरसचं प्रमाण ते कधी खूप जास्त असू शकतं, आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा काय होतं, त्या लाळेतले जे जंतू असतात ते बॉडीमध्ये जातात आणि ते नर्वला फिक्स होतात. नर्वला फिक्स होईपर्यंत तुम्ही सगळे उपाययोजना करू शकता. एकदा जर नर्वला फिक्स झाला इट कॅनॉट बी डिस्टर्ब. त्यामुळे ज्या ठिकाणी चावलेला आहे त्या ठिकाणी इम्युनोग्लोबिन देऊन तो त्या नर्वला फिक्सच होणार नाही असं बघणं, किंवा बॉडीची इम्युनिटी वाढवणं इम्युनोग्लोबिन देऊन. इम्युनोग्लोबिन म्हणजे काय तर रेडीमेड इम्युनिटी. तुमच्या शरीरात आज रेबीज प्रतिबंधक काही नाही आहे, इम्युनोग्लोबिन तुम्ही वाढवता आणि त्याच्यानंतर शिवाय पोस्टबाईट इंजेक्शन देता, त्याच्यानंतर तुम्हाला रेबीज होण्याची किंवा रेबीजचा व्हायरस अटॅच होण्याची शक्यता खूप कमी होते. स्ट्रेट ऑफ असेल तर डोंट टेक एनी व्हॉट्सएव्हर. आपला नॉन कुत्रा चावला ज्याला तुम्ही ऑब्झर्व करू शकता असं चावला तर यू कॅन टेक सम रिस्क ऑफ नॉट टेकिंग द इंजेक्शन. तरी सुद्धा मी म्हणेन की समजा तुम्हाला काही असं वाटतंय की नाही आपल्याला काहीतरी होईल तर सरळ इंजेक्शनचा कोर्स घेणं. दंडामध्ये 0.5 ml इंजेक्शन असतं, त्याचा अपाय कुठलाही नाही. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. यानंतर श्री अनिल केळकर सगळ्यांचे आभार मानते. सुनीता पहिलं मी डिक्लेअर करून टाकलं की एक्सपेरिमेंट तिला झोपा येतं, त्याच्यामुळे माझेही हातपाय झाले. आता कार्यक्रम खूपच दिमागदार झाला आणि आपल्या सर्वांच्या सहभागामुळे सक्रिय सहभागामुळे मला आधी 4 छान झाले असं म्हणायला खूपच छान झाला कार्यक्रम. थोडीशी सुरुवातीला आमची धावपळ झाली आणि काही टेक्निकल अडचणी आल्या, पण हळूहळू त्याच्यावर मात केली. वेळी उपस्थित आधीचे लोक आलेले होते त्यांनी मला खूपच मदत केली आणि आम्ही आता हा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करू. औपचारिकता म्हणून आभार मानायचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. कारण म्हणजे कुठलाही कार्यक्रम आपण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक लोकांचे
प्रत्यक्ष आभार मानायला असतात. पण प्रत्येकाचे आभार मानणं कधी कधी शक्य होत नाही. आणि जे लोक मला ओळखतात माझे ओळखून आहे त्यांना माझं सहभागीपणा माहिती आहे. त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की साधारण 20-25% तरी माझ्याकडून खाल्लं जातो. आकाशवाणी मला काही औपचारिक नावं घेईल त्याच्यानंतर सुद्धा काही नावं होणं ही शक्यता आहे. तर मी सुरुवात करायच्या आधीच आपल्या सर्वांची माफी मागतो. हा माझा त्याच्यामधला कमीपणा आहे, त्रुटी आहे की मला सगळ्यांची नावं बोलता आली नव्हतं कदाचित. पण या सर्वांनी मदत केली त्या सगळ्यांनी मनामध्ये कृतज्ञता भाव आहेच. तर आमच्या वयाचा पहिला मुख्य म्हणजे बोलायचा ठेवून अनेकांनी आपले हात पुढे केले आणि त्यामुळे कार्यक्रम खूपच छान झाला. आता अनुभव करून पहिल्यांदा डॉक्टर भोळ्यांचे आभार मानतो. त्यांचा व्यस्त जीवन केलं असून सुद्धा त्यांनी अध्यक्ष सोहळ्याचं मान्य केलं किंवा त्यांनी खूप उद्योगक माहिती दिली. इतर उन्हाकडे आहेत त्यांना चिंतामणी आहेत यांनी पण खूप आपल्याला रोजगाराची माहिती सांगितली. तर त्या सगळ्यांनी मी आभार मानतो. विशेषतः चिंतामणी केळकर यांनी मला हे पुस्तक श्रावणी माध्यमामध्ये सादर करण्यासाठी खूप मदत केली. ते आणि त्यांची टीम त्यांनी सुंदर पण यामध्ये काम करते. श्रुती नावाला तिचं आणि तिने पण यामध्ये खूप मेहनत घेतली. त्याच्यामुळे हे आज श्रावणी माध्यमावर सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे थोड्याशा काही प्रति आपल्याला दिसत आहेत पुस्तक स्वरूपामध्ये. ते बनवण्यासाठी आम्हाला आमचे मलिका पटवर्धन आणि प्रसाद पटवर्धन त्यांनी खूप मुलांची मला साथ दिली आणि त्याच्यासाठी त्यांचे पण मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुरेशने केली त्याबद्दल कौशल्य जे मनापासून आभार. खूपच आणि त्याच्यामागे जी आई आजोबा यांचं पण आगमन होतं. त्या सर्वांची उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो. ही वास्तू उपलब्ध करण्यासाठी आमचे सत्ताधारी प्रफुल्ल गोडबोले आणि त्यांच्या मातोश्री सुप्रियाताई यांची मुलाची साथ झाली. तर त्यांची मी आभार मानतो. कुंभकर्ण पत्रिकेसाठी सोळा पाटेकर आणि कुंभासाठी साक्षी तिने आम्हाला खूप मदत केली. तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सूत्रसंचालन करणारी आमची दिलं तिने खूप छान सूत्रसंचालन केलं आणि तिने खूप स्वतः मेहनत केली. त्याची तिला जेव्हा जबाबदारी सुविधांनी सांगितली त्याच्यानंतर ती घरी जाऊन जवळजवळ अर्ध्या पावसाने फोन करतो तिला आणि तिने सगळं व्यवस्थित लिहून काढलं. प्रत्येकाचं ओळख जी आहे ती तिने छान प्रकारे करून दिली आणि एकूण सूत्रसंचालन त्यांनी खूप छान प्रकारे सादर केलं. त्याच्याबद्दल तिथे पण मनापासून झाला. विनल पाटेकर आमचे भरपूर मित्र करचित्र त्यांचा प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट सहभाग असतो. माझ्या बरोबर नेहमी असतात. शाखेमध्ये सुद्धा आमच्या दोघांनी नेहमी जोडी बांधलेली असते. केंद्र आहे तर करवली असतात, करवली आहे ते केंद्र असलेच पाहिजे. तर अशा प्रकारची आमच्या दोघांची खूप मैत्री घट्ट आहे. तर करवलीकरांचे मला इतर सेवांसाठी आपल्या भागात उपलब्ध राहिलेले आमचे धमाली सॉरी पट्ट्यामध्ये नावं अशा प्रकारे सांगायचे. तर धमाली आमच्यासाठी उपलब्ध होते. त्यांनी स्वतःच्या विचारावर आली होती आणि सामान आणायला नेला किंवा लोकांना आणायला नेला आणि त्यामध्ये खूप मदत केली. तर त्यांची मी आभार मानतो. आणि आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आमचे आत्मीय स्वयंसेवक जे कुठल्याही कार्यक्रमासाठी सदैव खूप तत्पर असतात मदत करायला. तर त्यांनी अनेक प्रकारे आम्हाला मदत केली. तर त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण इकडे उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची लक्षणपणाने तुमच्या सहभागाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि उल्लेख करण्याप्रमाणे आपल्याकडे अनुभवाची व्यवस्था केली आहे. कोणी अनुभवाशिवाय जाऊ नये. ज्यांना कॅबिन मास्क किंवा आमच्या तुरंत नंबर घेतलेल्या लोकांना
कार्यक्रमचं, तर त्यांनी त्याच्याकडे कमीत कमी असं तेव्हा भेटी आणि चहा केलेली आहे. धन्यवाद. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद.